मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर निजामाच्या राजवटीत होत असलेल्या मराठीच्या गळचेपी विरुद्ध एकत्र येत 29 सप्टेंबर 1943 या दिवशी नांदेड इथल्या साहित्य संमेलनात आपल्या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीची 13 वर्ष हैदराबाद आणि 1956 पासून औरंगाबाद येथून संस्थेचे कार्य विस्तारत आहे. मराठी भाषेचा अभ्यास, जतन, संवर्धन यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र, विविध वाङ्मय पुरस्कारांचे वितरण, व्याख्यानमाला, नामवंत लेखकांचा प्रत्यक्ष सहभाग असलेला कार्यक्रम, साक्षात, कविता दिन अशा विविध उपक्रमांचे आयोजन आपल्यातर्फे केलं जातं. प्राचीन हस्तलिखित शोधून त्यावर संशोधन करून ती अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याचे मौलिक कार्यही आपण करीत आहात. प्रतिष्ठान या नियतकालिकाच्या माध्यमातून प्राचीन संत, कवी, साहित्यिक आणि समाजसुधारक, सर्व साहित्य संमेलनांचे अध्यक्ष यांच्या कार्याचा आढावा आपण घेतलात. गेली 70 वर्ष प्रतिष्ठान नियमित प्रकाशित होत आहे हे अभिमानास्पद आहे. याशिवाय संस्थेतर्फे इतर पुस्तकेही प्रकाशित होत असतात. मराठवाड्यातल्या 43 साहित्य संमेलनं, 9 लेखिका संमेलनं, 1 बालकुमार साहित्य संमेलनासह 40 जिल्हा आणि तालुकास्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात संस्थेचा सहभाग होता. आज संस्थेच्या 20 शाखा मराठवाड्यात कार्यरत असून छत्रपती संभाजीनगर येथे अनंत भालेराव भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, डॉक्टर ना. गो. नांदापूरकर सभागृह यांच्या माध्यमातून संस्थेचे साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्य व्यापक होत आहे. संस्थेची विस्तारित वास्तूही आता निर्माणाधीन आहे. आपले कार्य यापुढेही अधिकाधिक विस्तारत राहो याच सदिच्छांसह महाराष्ट्र शासनातर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्रदान करून आपला गौरव करीत आहोत.